Okay, there was some weight problem. So write down the decimal equivalent. Convert each hexadecimal digit into decimal equivalent. And write down the hexadecimal. Convert each hexadecimal digit into decimal equivalent. Write down the hexadecimal. Write down the hexadecimal assigned weight. Write down the hexadecimal assigned weight. Assigned weight hexadecimal assigned weight for each digit. According to position. Third, multiply each bit with the assigned. Multiply each bit with the assigned weight and add all the product. All the product to get equivalent decimal number. Equivalent decimal. मग आता तुमचा समजा मी एक एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल घेऊनच कळेल तुम्हाला. तर आता मी एक्झाम्पल घेतले हेक्साडेसिमल D1.0D. हा एक एक्झाम्पल घेतलेले. हेक्साडेसिमल आहे तो कन्वर्ट करायचं तुम्ही डेसिमल मध्ये. तर काय करतात त्यांनी पहिली स्टेप, कन्वर्ट ईच हेक्साडेसिमल डिजिट इनटू फर्स्ट डेसिमल इक्विव्हॅलेंट. म्हणजे बी आपण डेसिमल मध्ये कसं लिहितो आहे, बी म्हणजेच काय आहे, ए म्हणजे 10, बी म्हणजेच काय 11. म्हणून आता मी समजा हा नंबर घेतलेला आहे D1.0D. ओके, बी तुम्ही डेसिमल मध्ये लिहायचं आहे. आता बी म्हणजेच काय येतं, 11 येतो. 1 काय लिहिणार आहे, 1च लिहिणार आहे. ओके, 0 काय लिहिणार आहे, 0. आणि डी म्हणजेच काय येत आहे, 13. डी म्हणजेच काय 13. म्हणजे हा एक नंबर झालेला आहे, हा एक नंबर झालेला आहे आणि हा एक नंबर झालेला आहे. आता त्या प्रत्येक तुम्ही त्याला तुम्ही काय करणार आहे, असाइन वेट करणार आहे. असाइन वेट करायचे फॉर ईच डिजिट अकॉर्डिंग टू द पोझिशन. अकॉर्डिंग टू द पोझिशन. मग डेसिमल हेक्साडेसिमल असाइन वेट करायचे 16. त्यामुळे इथे येणार आहे 16:0 आणि पूर्ण 11 ला 16:1. 1 असं नाही कन्सिडर करायचं, 11 कन्सिडर करायचे आणि त्याला असाइन वेट आहे 1. 16:1. इथं 16:-1 0 ला आणि इथं 16:-2 कशाला, 13 ला. आणि हे प्रत्येक बीट आता तुम्ही मल्टिप्लाय करायचे, हे आणि हे बीट मल्टिप्लाय करायचे आणि नंतर ऍड करायचे. मग ऍड केल्यानंतर तुमचा इक्वेशन काय येणार आहे, 16:1 इंटू 11 प्लस 16:0 इंटू 1 प्लस 16:-1 इंटू 0, त्यामुळे ते 0 येते, प्लस 16:-2 इंटू 30. हे तुम्ही कॅल्सीवर सॉल्व्ह करू शकता. 16 इंटू 11 नंतर 16:0 म्हणजे काय येणार आहे, दॅट इज 1 इंटू 1 नंतर इथं 0 आहे आणि 13 डिवायडेड बाय 16:2. हे तुम्ही एकाने कॅल्सीवर सॉल्व्ह करा. सो यू विल गेट द फायनल आन्सर, दॅट इज 177.0507. So that will be your decimal, hexadecimal to what, that is decimal. आलं का लक्षात? दुसरा प्रॉब्लेम बघूया आपण, म्हणजे तुम्हाला अजून एकदा लक्षात येईल.
दुसरा प्रॉब्लेम बघूया आपण. तर दुसरा प्रॉब्लेम समजा मी घेतला एक्झाम्पल 74.6 घेतलेला आहे. तो माझा हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये, तो मला कन्वर्ट करायचा आहे आता डेसिमल मध्ये. 74.6 7 आपण हेक्साडेसिमल 7 लिहितो, 4 पण तसं लिहितो, 6 पण. जर ए बी सी डी असं ह्याच्यापासून असेल तर तुम्ही तो ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. मग नंतर 746 जर लिहिलं तर 7 कसं लिहितो आपण आता हेक्साडेसिमल मध्ये तसंच लिहितोय. त्या प्रत्येक बिटला असाइन वेट करा आता. 16⁻0, 16⁻1 आणि 16⁻1 आणि ते मल्टिप्लाय करायचे प्रत्येक हे. मग ते मल्टिप्लाय करायचं आणि प्रोडक्ट काय येणार आहे 16⁻1 इंटू 7 प्लस 16⁻0 इंटू 4 प्लस 16 डिवायडेड बाय 16. म्हणजे जर तुम्ही सॉल्व्ह केलं 16⁻0 किती येते 1 येते, 1 इंटू 4. त्यामुळे इथं काय येणार आहे तुमचा आन्सर 116.375. कॅल्सीवर तुम्ही सॉल्व्ह करा. सो दॅट विल बी युअर डेसिमल. तसंच तिसरा एक्झाम्पल जर मी घेतलेला आहे बी सी 0.8 आणि हा माझा डेसिमल आहे. मग बी लिहायचा, सी लिहायचा, पॉइंट ए लिहायचं. आता बी म्हणजेच काय आहे 11, सी म्हणजेच काय 12 आणि ए म्हणजेच काय 10 आहे. म्हणजे हा प्रत्येक डिजिट एक आहे. 11 म्हणजे एक हे नंबर झाला. आता ह्याला असाइन वेट करायचे. 16⁻0 सी ला असणार आहे म्हणजे 12 ला, 16⁻1 11 ला असणार आहे आणि 16⁻1 हा, आणि ते असाइन वेट या मल्टिप्लाय करायचं आहे. मग काय येणार आहे तुमचं उत्तर. सो इट विल बी 16⁻1 इंटू 11 प्लस 16⁻0 म्हणजे 1 इंटू 12 आणि प्लस 10 डिवायडेड बाय 16. Okay, so it will be your answer will be, what is that, BC 0.8. So it will be 188.625. चेक करू शकता ते कॅल्सीवर. That will be your decimal. आलं लक्षात? येते ना लक्षात? Yes, ma'am. ओके, आता तिसरं कन्वर्जन आपण बघूया. कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल टू डेसिमल. सो दॅट विल कव्हर युअर 12 कन्वर्जन्स आणि त्याची प्रोसिजर पण तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही काय करायचं, एका कागदावर पूर्ण असे 12च्या 12 प्रोसिजरला काय काय मेथड यूज करायचे आहेत आणि जे कॉमन आहे ते लक्षात ठेवायचे स्टेप्स. एक सिंगल पेज घ्यायचा आणि त्या पेजवर सगळे तुमचे कन्वर्जन तुम्ही कशाप्रमाणे करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. आणि आपलं लास्ट कन्वर्जन आपण बघूया. So the last conversion is conversion of the third part. Conversion of hexadecimal to octal. आता हेक्साडेसिमल टू ऑक्टल साठी प्रोसिजर काय आहे मी पहिली लिहिते आहे. राइट डाउन द गिवन, राइट डाउन the given hexadecimal number. दूसरी स्टेप काय आहे, कन्वर्ट the hexadecimal number into binary number. Group of 4 bit. Group of 4 bit मध्ये कन्वर्ट करायचे. नंतर तिसरी मेक अ ग्रुप ऑफ, आता तुम्हाला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचे त्यामुळे ग्रुप ऑफ 3 बिट करायचे. मेक अ ग्रुप ऑफ 3 बिट फ्रॉम बायनरी पॉइंट टुवर्ड द लेफ्ट, बायनरी पॉइंट
toward left and binary point toward right. आणि नंतर for each group of 3 bit write down equivalent octal number. हे झालं तुमचं प्रोसिजर. मग जो काय तुमचा हेक्साडेसिमल नंबर आहे तो तुम्ही कन्वर्ट करायचे बायनरी मध्ये ग्रुप ऑफ 4 बिट मध्ये आणि नंतर जो काय लिहिलेला आहे त्यामध्ये बायनरी पॉइंट टुवर्ड द लेफ्ट पॉइंट पासून लेफ्ट कडे आणि राईट कडे 3 बिट करायचा आहे आणि त्या इक्विव्हॅलेंट 3 बिटला तुम्ही काय करायचे ऑक्टल नंबर मध्ये कन्वर्ट करायचे. त्याचे एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एक्झाम्पल घेते म्हणजे लगेच कळते. And after this example, we will stop here only. We will take 2-3 example, and tomorrow we will see for next part of that after conversion. तुम्हाला दुपारी 1 ला घ्यायचं आहे लेक्चर. So now here one example I will take it. PC.1. Another example is conversion of PC.1 we are going to do. So first PC.1 हा तुम्ही कन्वर्ट करायचंय बायनरी मध्ये हेक्साडेसिमल टू बायनरी म्हणजे 4 बिट मध्ये येणार आहे. बी कसं लिहितो बी म्हणजे आपलं काय आहे ए म्हणजे 10 आणि बी म्हणजे काय 11. मग हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. हा जो 8-4-2-1 आहे 11 कसं लिहिणार 8 + 4 12 आहे 11 8 आणि 2 10 10 आणि 1 11 म्हणजे 8 2 आणि 1 बिट हाय करायचे 4चा बिट 0 करायचे. त्यामुळे 1 0 1 1. सी म्हणजे 12 8 आणि 4 12 1 1 0 0. पॉइंट 1 म्हणजे 0 0 0 1. हा झाला तुमचा बायनरी फॉर्म मध्ये. हेक्साडेसिमल यू आर गोइंग टू कन्वर्ट इनटू बायनरी. आता आपल्याला ऑक्टल पाहिजे आहे त्यामुळे ग्रुप ऑफ 3 बिट करायचे. हा माझा 3 बिटचा ग्रुप झाला. हा माझा 3 बिटचा आणि हे 2 आहेत. मग इथं ऍडिशनल 0 येणार आहे. इथं 3 बिट आहेत ऑलरेडी आणि इथं 1 आहे त्यामुळे इथं 0 ऍड करायचे. आणि त्या प्रत्येक आता ऑक्टलला 3 बिटच्या तुम्ही इक्विव्हॅलेंट ऑक्टल नंबर आहे 0 1 0 म्हणजे सेकंड बिट हाय असेल तर काय येणार आहे 2. तिन्ही बिट हाय असतील 4 + 2 + 1 7. 1 0 0 म्हणजे 4. नंतर इथं 0 आणि इथं 1 0 0 म्हणजे 4. तर हा झाला तुमचा इक्विव्हॅलेंट ऑक्टल नंबर. लक्षात घ्या. नंतर दुसरा आपण एक्झाम्पल घेऊया. दॅट इज 100.01. हा घेतला समजा हेक्साडेसिमल यू आर गोइंग टू कन्वर्ट इनटू ऑक्टल. सो 100.01 4 बिट मध्ये लिहायचं आहे म्हणजे 0 म्हणजे 3 वेळा 0 आणि 1. 0 म्हणजे 4 वेळा 0. इथं पण 4 वेळा 0. पॉइंट 4 वेळा 0 0 0 0 1. आता 3चा ग्रुप करायचा बायनरी पॉइंट पासून घ्यायचं बरं का या पॉइंट पासून. मग 3चा ग्रुप करा. हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला आणि इथं 3 ग्रुप. तसंच इथं ग्रुप करा. हा एक ग्रुप झाला हा एक ग्रुप झाला आणि इथं 0 1 आहे तर अजून तुम्ही 0 ऍड करायचं. ओके त्यामुळे इथं 0 इथं काय येणार आहे 4. नंतर 0 0 पॉइंट इथं 0 आहे इथं 0 आहे आणि हा आपला काय आलं इथं 0 येते बरं का 0 1 0 म्हणजे आलं 2. So that will be your final hexadecimal octal number 400.002.
तसंच तुम्ही तिसरा बघू शकता 164.56 आणि चौथं तुम्ही सॉल्व करा दॅट इज 19A पॉइंट A1 हा झाला तुमचा काय कन्वर्ट इंटू डेसिमल. आता 164.56 आहे तर 1 कसं लिहिणार आहे तुम्ही 0001. 6 कसं लिहिता 0110. 4 कसं लिहिणार 00 1 0100 पॉइंट 0110. आता संपेल बरं का तुमची मीटिंग त्याच्या अगोदर तुम्ही ग्रुप ऑफ रिपीट करा. हा झाला 3 बीट, हा झाला 3 बीट, हा झाला 3 बीट, हा झाला 3 बीट, हे झाले 3 बीट, हे झाले 3 बीट, हा झाला 0. मग राहिलं काय तुमचं किती येते 164 ला 5 4 4 पॉइंट काय रेषा सांगतो 5 4 4 पॉइंट 254 हा तुमचा ऑक्टल नंबर झालेला आहे. आता हे तुम्ही सॉल्व करा. रेषा खूप